वर्ड प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट 2 डिजिट नंबर and the number with digits interchanged and up to 43 140t in the given number, the digit in the unit place is 3 more than the digit in the 10th place, find the original number. आपल्याला दोन अंकी संख्या दिलेली आहे, आणखीन द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज आणि त्याच अंकांची अदलाबदल केली ऍड अप टू 43 आणि ती बेरीज येणार आहे 143. म्हणजे संख्या दिलेली दोन अंकी आणि तिची उलट संख्या यांची बेरीज 143 आहे. इन द गिव्हन नंबर, त्या दिलेल्या अंकामधील द डिजिट इन द युनिट प्लेस, जो एकक स्थानचा अंक आहे हा 3 मोर दॅन द डिजिट इन द 10th प्लेस. मूळची संख्येमधील एकक स्थानची संख्या ही दशक स्थानच्या संख्येपेक्षा 3 न जादा आहे. फाइंड द ओरिजिनल नंबर. तर ती मूळ संख्या जी दोन अंकी आहे ती दोन अंकी संख्या सांगा. आपण उत्तर सोडवून दिलंय, फक्त ब्रॅकेट्स कंप्लीट करायचे आहेत. लेट द डिजिट इन द युनिट प्लेस इज x. आपल्याला एकक स्थानचा अंक x मानायचा आहे. अँड दॅट इन द 10th प्लेस इज y. दशक स्थानचा अंक आपल्याला y मानायचा आहे. एकक x, दशक y. देअरफॉर द नंबर इज, एकक स्थानचा अंक आपण या ठिकाणी बघा, आपण 12 ही एक संख्या विचारात घेऊया. रफ वर्क आपण करायला लागलोय. 12 संख्या असेल तर 10 अधिक 2 10th प्लेस आणि युनिट प्लेस. दशक स्थानची संख्या आपण या पद्धतीने घेतोय, म्हणजे 12 10 अधिक 2 या पद्धतीने विचारात घेतोय. मग इथं विचारात घेताना 12 मध्ये 10 अधिक 2 विचारात, 2 ही दशक एकक स्थानची संख्या आणि 10 ही दशक स्थानची संख्या, म्हणजे त्या संख्येला 10 न गुणावं लागते. 10 एके 10. 1 ला जेव्हा आपण 1 या संख्येला 10 न गुणतोय आणि युनिट तसाच ठेवतोय तर 10 एके 10 अधिक 2 मिळतोय. म्हणजे ह्या एकक स्थानला 10 न गुणावं लागतंय. मग इथं पण आपल्याला तेच करायचं आहे, म्हणजे आपल्याला तो नंबर मिळणार आहे 10y अधिक x, कारण दशक स्थानची संख्या y, 10y अधिक x ही संख्या आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग, हा तुमचा ओरिजिनल नंबर. इंटरचेंज केल्यानंतर x दशक स्थानाला जाणार, म्हणजे 10x होणार आणि y पलीकडे एकक स्थानाला जाणार, 10x अधिक y ही संख्या मिळणार. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, 2 डिजिट नंबर ओरिजिनल नंबर अँड द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स, मूळची संख्या आणि अदलाबदल करून येणारी संख्या यांची ऍडिशन 143 आहे. ओरिजिनल नंबर 10y प्लस x दिलायच, इंटरचेंजिंग नंबर 10x प्लस y. इथं आपल्याला 10xy प्लस आला, त्यांची बेरीज 143 आहे, म्हणजे हा बॉक्स कंप्लीट झाला. दोघांची ऍडिशन चेंज करायचं x अँड y इन टर्म्स मध्ये. 10x अधिक 1x म्हणजे इथं झाला 11x. 10y अधिक 1y इथं झाला 11y, म्हणजे 11 11 दोन बॉक्स मध्ये मिळाले. x आणि y यांची बेरीज 11 ला कितीने गुणल्यानंतर आपल्याला 143 येते बघा. x अधिक y इथंच इक्वेशन आहे, आन्सर x अधिक y किती आहे आपल्याला, मूळ इक्वेशन 13. 11 ला कितीने गुणल्यानंतर 143 भागिले 13 बरोबर 11 बरोबर 13, म्हणजे 11 13 जा 143. इथं आपल्याला उत्तर 13 मिळालं. बॉक्स कंप्लीट झाला. फ्रॉम द सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन काय सांगते, इन द गिव्हन डिजिट, दिलेल्या ह्या अंकांमध्ये युनिट प्लेस इज, एकक स्थानचा अंक हा 3 मोर 3 ने ज्यादा आहे दॅन द डिजिट इन द 10th प्लेस, दशक स्थानच्या अंकापेक्षा. दशक स्थानच्या अंकाला आपण y मानले, y पेक्षा 3 न ज्यादा मिळाला. हा y इकडे आला की x मायनस y, हा मायनस y इकडे गेला की प्लस. इथंच आन्सर आहे. आता ऍडिंग इक्वेशन 1 and 2 यांची बेरीज केली की x x 2x मिळाला, अधिक y वजा y निघून गेला. 13 आणि 3 ची बेरीज करायची, 13 आणि 3 16, 13 प्लस 3 16, बे 8 16 2 8 जा 16, x इज इक्वल टू 8 दिलेलंच आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1, 1 मध्ये आपण ठेवायची x अधिक y 13, x ची किंमत 8 दिलेलीच आहे. y आपल्याला मिळवायचं, इथं y च मिळणार आहे आपल्याला.
पुन्हा 8 पलीकडे गेला, 13तून 8 गेले, y ची किंमत आली 5. 8 आणि 5 13. इथं ब्रॅकेट कंप्लीट झाला. पुढे द ओरिजिनल नंबर इज, आपल्याला ओरिजिनल नंबर आहे 10y अधिक x. आपल्याला विचारलाय ओरिजिनल नंबर, म्हणून आपण काय करायचंय 10y अधिक x एवढाच मिळवायचा आहे. 10 y ची किंमत 5, 10 गुणिले 5, 10y किती येणार आहे 10 गुणिले 5 50, 10 5 50, आणखी अधिक 8 x ची किंमत आपण या ठिकाणी मिळेल 8. 50 अधिक 8 58 इज द ओरिजिनल, 58 इज द ओरिजिनल नंबर. नंबर 2 एक्झाम्पल. कांताबाई बॉट 1.5 किलोग्रॅम टी अँड 5 किलोग्राम शुगर फ्रॉम ए शॉप. कांताबाई यांनी 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर घेतलेली आहे दुकानातून. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर ए रिक्षा. त्यांना दिल्यानंतर ₹50 माघारी मिळाले रिक्षासाठी, म्हणजे परत जाण्यासाठी. म्हणजे त्यांनी जेवढे पैसे दिले त्यात 1.5 किलो चहा, 5 किलो साखर आणि ₹50 रिटर्न मिळाले. टोटल एक्सपेन्सेस वॉज 700. मग त्यांनी किती रुपयाची खरेदी केलेली आहे, म्हणजे खर्च झालेला आहे ₹700, म्हणजे रिक्षा, चहा आणि साखर याचा मिळून टोटल. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, देन शी रिअलाइज दॅट, त्यांना जाणवलं ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड कॅन बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी. जेव्हा ते ऑनलाईन शॉपिंग करेल तेव्हा घरपोच सेवा मोफत दिली जाते ॲट द सेम प्राइस, त्याच दरात. सो नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यात ही प्लेस द ऑर्डर ऑनलाईन, त्यांनी ऑनलाईन डिलिव्हरी पुढच्या महिन्यामध्ये दिली. 2 किलो चहा, 7 किलो साखर घेतली. शी पेड ₹880 फॉर दॅट. त्यावेळेला त्यांनी ₹880 दिले. 2 किलो चहा आणि 7 किलो साखर घेतली. द रेट, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर किलोग्रॅम. 1 किलो साठीचा दर किती आहे तो विचारलाय. आपण चहाचा 1 किलो साठीचा दर ₹100 पर किलो आणि चहाचा आणि साखरेचा ₹Y पर किलो आपण मानूया. त्यानंतर आपल्या दिलेल्या माहितीकडे जाऊया. बाय द फर्स्ट कंडिशन, केस फर्स्ट. प्रथम त्यांनी कांताबाईंनी 1.5 किलो चहा घेतलाय प्लस 5 किलो साखर घेतलेली आहे, अधिक ₹50 रिटर्न मिळाले. टोटल खर्च त्यांना ₹700 आला होता. इट इज द फर्स्ट कंडिशन. आपल्याला समजायसाठी तुम्ही याही पद्धतीने लिहू शकता. 1.5 किलोग्रॅम टी प्लस 5 किलोग्राम शुगर प्लस रिटर्न रिक्षा तिकीट 50 इज इक्वल टू ₹700 मीन्स 1.5. आता रेट त्याला आपण मानलेला x. पहिल्या चहासाठी आपण x मानलाय, साखरेसाठी y मानलेला आहे, अधिक ₹50 रिटर्न बरोबर ₹700 त्याला मिळालेले आहेत. मग याच्यावरून एक इक्वेशन आपण मिळवूया. 1.5 म्हणजे किती 3/2, 3/2x, बे के बे 2 1 3, 3/2x अधिक 5y अधिक 50 बरोबर 700. 2 सगळ्याला गुणूया. मल्टिप्लाय 2 ऑन बोथ साइड बिकॉज 2 ऑन द डिनॉमिनेटर ऑफ x व्हेरिएबल. डिवाइड 2 ऑन both sides. 3/2 into 2x plus 5 into 2y plus 50 तिकडे जाऊ दे. डायरेक्ट तुम्ही करून घेतला तरी चालतंय. इथं आपण 700 वजा 500 750 येते. 750 गुणिले 2 या ठिकाणी करतो म्हणजे लक्षात येईल. हा पलीकडण्याला मायनस झाला, 750 राहिला, 750 ला 2 न गुणलं. 2 गेट्स कॅन्सल. 3x प्लस 5 into 2 10. y is equal to 650 into 2 1300. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळालं. इट इज डिनोटेड ॲज इक्वेशन नंबर 1. यानंतर आपल्याला दुसरी कंडिशन बघायची, केस 2 कंडिशन सेकंड. त्यांनी काय केल्यानंतर ऑनलाईन डिलिव्हरी घेतलेली आहे. ऑनलाईन डिलिव्हरी करत असताना काय झाले तर त्यांनी 2 किलो साखर आणि 7 किलो 2 किलो चहा आणि 7 किलो साखर घेतलेली आहे. मग ती कंडिशन आपण त्या ठिकाणी मांडूया आणि सोडवायला चालू करूया. पहिल्यांदा त्यांनी 2 किलो चहा घेतलाय प्लस नंतर 7 किलो साखर घेतलेले आणि खर्च आलाय त्यांना ₹880 ऑनलाईन. चहाला x आपण मानले रुपये पर 2 किलोचा एवढा झाला. पर किलो शुगर y इज इक्वल टू 880. दोन्ही इक्वेशन, याला नंबर इक्वेशन 1 दिले, याला नंबर इक्वेशन 2 दिले. 1 आणि 2 चा विचार करा. केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की
इथं वायचा जो व्हेरिएबल आहे कोऑर्डिनेट आहे तो 10 आणि 7 आहे. इथं एक्सचा व्हेरिएबल 3 आणि 2 आहे. मग या वेळेला आपल्याला काय करावं लागेल, सोपी पद्धत वापरून पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करू, दुसऱ्या इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करू, म्हणजे एक्स इलिमिनेट होऊन जाईल. लिहायचं आहे मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 and equation 3 by 2 and subtract both equations. पहिल्या इक्वेशनला 2 न गुणायचा आहे. 3 दुनी 6, 10 दुनी 20, 13 दुनी 26 वजा दुसऱ्या इक्वेशन तिसऱ्या इक्वेशनला काय करा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉरी बाय 2 याला आपल्याला उलट झाले 3 by 2 and 2 by 3 याला 3 न गुणूया. 3 दुनी 6x अधिक 7 त्रिक 21 y बरोबर 8800 गुणिले 3 880 गुणिले 3 3 0 0 3 8 24 अच्छा गेले 2 3 8 24 आणि 2 26 2640 आपल्याला किंमत मिळालेली आहे. आता या दोघांची काय करायची, सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करायची आहे. 6x गेला, 20 y मधून 21 y गेला, चिन्ह वजा आहे, वजा y मिळाले 2600 2640 म्हणजे वजा 40. therefore y is equal to 40. म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळाली ती आपण पहिल्या किंवा दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकूया. पुट x is equal y is equal to 40 in equation 2 2 मध्ये ठेवतो. 2x plus 7y is equal to 880. 2x plus 7y 40 is equal to 880. 2x is plus 7 दुनी 14 7 चौक 28 280 बरोबर 80 880. 2x बरोबर 880 वजा 280 बरोबर 6 2 8 600. 2x बरोबर 600, x बरोबर 2 6 600 भागिले 2 म्हणजे x ची किंमत आपल्याला 300 मिळालेली आहे. पण x आणि y कुणाला म्हणलाय, म्हणून मी रेट ऑफ टी x इज इक्वल टू 300 रुपीज पर किलोग्रॅम. 300 रुपये किलो चहा आणि रेट ऑफ शुगर इज इक्वल टू y इज इक्वल टू y इथं आपण घेतलाय 40 रुपये पर किलोग्राम. हे साखर 40 रुपये किलो आणि चहा 300 रुपये पर किलो. एक्झाम्पल नंबर 3 टू फाइंड नंबर ऑफ नोट्स का विचारलेत आपल्याला. दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. अनुष्कानं पूर्ण केलेली कृती आपल्याला विचारलेली आहे. कृती आपल्याला दिलेली आहे. सपोज अनुष्का हॅड x नोट्स ऑफ ₹10 अँड y नोट्स ऑफ ₹50. आपल्याला सांगताना सांगितलंय की अनुष्कानं x नोट्स 10 रुपयाच्या घेतलेल्या आहेत आणि y नोट्स 50 रुपयाच्या घेतलेल्या आहेत. प्रत्येकी ₹10 अँड y नोट्स ₹50 इच प्रत्येकाला आपण दिलेले आहेत, म्हणजे अनुष्काने दिलेले आहेत. अनुष्का गॉट ₹2500 फॉर आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शनड अबाउ. या पद्धतीने म्हणजे पहिली एक कंडिशन्स दिलेली आहे आणि अनुष्का गॉट 2500. अनुष्कानं काय केले, 2500 रुपये दिलेले आहेत फॉर आनंदला ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शनड अबाउ. वर दिलेल्या माहितीनुसारच त्यानं 2500 रुपये खर्चलेत. म्हणजे वर कोणती माहिती दिल्या तर इथं 10 दिलेले आहेत. आपल्याला इथं 10 रुपये घेऊन उत्तर मिळत नाही, त्यासाठी आपल्याला 10 त्या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग झालेले आहे, प्रिंट झालेले आपण म्हणू, आणि त्या ठिकाणी आपण 10चं 100 करू, मग आपल्याला उत्तर मिळवता येईल. मग आपण काय करायचं आहे, 100 रुपये त्याने एक्स नोट्ससाठी आणि 50 रुपये वाय नोट्ससाठी खर्चलेले आहेत. मग प्रत्येकाच्या मग एकूण खर्चलेत 250 रुपये. तर 100 एक्स पहिल्या नोटसाठी, 50 वाय दुसऱ्या नोट्ससाठी, अशी एकूण खर्चलेत 2500 रुपये. बाय द फर्स्ट कंडिशन
सेकंड कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे, आनंद वुड हॅव गिव्हन हर द अमाऊंट, आनंद त्या रक्कम घेतली बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स, नोट्सची अदला बदल केली. म्हणजे एक्स 100 होत्या, वाय 50 होत्या, मग ते अल्टर केली, मग एक्स झाल्या 100, एक्स इथं 50 झाल्या आणि अल्टर चेंज केल्यामुळे, आणि वाय झाल्या 100. एक्स 50 वाय 100, वाय 100 एक्स 50 आपल्याला मिळणार इंटरचेंज केल्यामुळं, अदला बदल केल्यामुळं. अनुष्का वुड हॅव रिसिव्ड, अनुष्कानं 50 रुपये परत मिळवले, आधी होते 2500, परत मिळवले म्हटल्यानंतर 500 रुपये तिचे कमी खर्च झाले, 50 रुपये तिला रिटर्न मिळाले. 2500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट, पहिल्या अमाऊंट पेक्षा तिला 500 रुपये कमी लागले, म्हणजे 2000 रुपयेच लागले. मग फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सांगितलं, या कंडिशन मध्ये पहिल्या माहितीनुसार पहिल्यांदा ज्या एक्स नोट्स आपण घेतलेल्या आहेत त्या 100 रुपयाला घेतलेत, मग एकूण झाले 100 एक्स, 100 रुपयाला प्रत्येकी, मग एक्स नोट्सच्या किती झाल्या, 100 एक्स रुपये झाले. वायला किती, वाय नोट्स 50 साठी प्रत्येकाला, मग वायला किती लागणार आहे, 50 वाय रुपये इतके खर्च लागणार आहे. एकूण तिने खर्चले किती, 2500 रुपये. म्हणजे पहिल्या नोट्सला तिने 100 रुपये प्रत्येकी, एकूण रुपये 100 एक्स गेले. दुसऱ्या नोट्सला 50 रुपये प्रत्येकी, एकूण नोट्सला 50 वय खर्च आले, सगळा मिळून 2500 खर्च झाला. नंबर 1. आता दुसरी कंडिशन इंटरचेंज केले, म्हणजे 100 एक्सच्या ऐवजी 50 एक्स झाली, ही दुसरी कंडिशन, आणि 50 एक्स आणि 50 वायच्या ऐवजी झाली 100 वाय, कारण इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स, आदला बदल, पैसे तर तेवढेच आहेत, एक्स आणि वाय आपल्याला दिलेली तेवढे नोट्सची तेवढीच आहेत, पण पैसे मात्र तिला किती खर्चावे लागलेत, 2500 रुपयाच्या ऐवजी 2000 रुपये खर्चावे लागलेत. म्हणजे इथं त्याला इंटरचेंज केल्यावर मात्र खर्च आलेला नाही, 500 रुपये कमी खर्च आलेला आहे. ही दोन इक्वेशन्स तयार झाली, हे सॉल्व्ह करायचे आणि एक्स आणि वाय ची किंमत मिळवायची, आणि हीच दोन इक्वेशन्स या ठिकाणी विचारले. इक्वेशन फर्स्ट काय असणार आहे, 100x + 50y = 2500, आणि इथं असणार आहे 50x + 100y = 2000. Both two equations are solving, then find out the variables, means number of notes. फर्स्ट आपण काय करूया, यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करून दोन इक्वेशन मिळवू शकतोय आपण. आणखीन इथं आपल्याला काय करायचंय, सगळ्याला 2 न भाग जातोय, रिड्यूस होते इक्वेशन, कमी होते, तरीही आपण सोडवू शकतोय. मग काय करायचं आहे, डिवाइड 2 ऑन both of the equation, 2 न भागलं, बोथ ऑफ द इक्वेशन, दोन्ही समीकरणाला 2 न भागल्यानंतर 2 न 50 50 50, 2 न भागायची गरज नाही, 50 नच भागूया आपण. 50 डिवाइड 50 ऑन बोथ द इक्वेशन्स, 50 दोन्ही 100, 2x, 50 एके 50, 5 5 25, एक 50 राहिले फक्त, कारण 50 50 2500. आता इथं गुणल्यानंतर भागल्यानंतर 50 एके 50, 50 दोन्ही 100 आणि 5 चौक 20, इथं आलं 40. यांची आता ह्या दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाली, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, व्हेन रिड्यूसिंग और डिवाइडिंग बाय 50. आता ह्या दोन इक्वेशन्स मध्ये काय करूया, एक तर याला 2 न गुणूया, y 2 y होऊन निघून जाईल, किंवा याला 2 न गुणूया, x इलिमिनेट होईल. आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2, म्हणजे इथं आपल्याला 2 न गुणल्यानंतर काय येतंय, बे दोन्ही 4x, बे एके बे 2y, 50 दोन्ही 100. हे आहे तसंच इक्वेशन घेऊया, x + 2y = 40, and subtract both equations, y gets cancelled, 4 - x, 3x = 60, x = 3 दोन्ही 6, 20. put value of x = 20 in equation. याला नंबर देऊ वाटलं तर आपल्याला मांडणी करायला सोपं होतंय.
टोटली आपण मल्टिप्लाय 2 करणार केले. x ची किंमत 2 आपण या ठिकाणी ठेवू. Put x is equal to 20 in 4. X plus 2y is equal to 40. 20 plus 2y is equal to 40. 2y is equal to 40 minus 20. 2y is equal to 20 minus y is equal to 10. मीन्स x ची किंमत 20 आणि y ची किंमत 10 आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन या द नंबर ऑफ नोट्स, किती नोट्स लागलेले आहेत 20 आणि 10. 20 आणि 10 नोट्स लागलेले आहेत. ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे द अनुष्का हॅड 20 नोट्स ऑफ ₹100 and 10 notes of ₹50. Number 4, sum of present age of Manish and Savita is 31. मनीष आणि सविता यांची चालू वय 31 आहे. मनीष एज 3 years ago, 4 वर्षापूर्वी मनीषचे वय was 4 times the age of सविता. सविताच्या वयाच्या 4 पट होतं. 4 times the age of सविता. 4 वर्षापूर्वी मनीषचं वय, 4 वर्षापूर्वी सविताचं वय जे आहे, मग त्यावेळी मनीषचं वय सविताच्या 4 पटीनं जास्त होतं. फाइंड देअर प्रेझेंट एज. तर त्यांचं आजचं वय काढा. मग दोघांचं आजचं वय आपल्याला दोघ जण दिले, 2 चल आहेत मनीष अँड सविता, एक्स अँड वाय व्हेरिएबल्स. त्यांना आपण मानूया प्रेझेंट एज. आपण त्यांचं घेऊया. पहिला मनीष आहे, नंतर सविता आहे. इथं लिहूया present age of Manish is x years and present age of Savita is y years. x आणि y वर्षाचे आहेत. By the first condition, sum of their ages. First condition, x plus y, present age of Manish plus present age of Savita is equal to 31. Suppose they are number 1. And second condition is that 4 years ago, 3 years ago म्हणले, 3 years ago, 3 वर्षापूर्वी मनीष असणार आहे x minus 3, सविता असणार आहे y-3. 3 वर्षापूर्वी 3 वर्षानं कमी वय असणार आहे. आज जर एक 10 वर्ष असेल तर पूर्वीच्या 3 वर्षापूर्वी 7 वर्ष वय असणार आहे. 3 न घसरणार आहे, कमी होणार आहे. मग इथं x वय आहे तर x-3, y असेल तर y-3. कंडिशन काय सांगितलेली आहे, मनीष एज 3 years एगो, 3 वर्षापूर्वी मनीषचं वय was 4 times the age of सविता. सविताच्या वयाच्या 4 पट आहे. या पद्धतीनं कंडिशन आपल्याला मिळणार आहे. आता ही कंडिशन आपण घेऊन इक्वेशन सॉल्व करूया. याच्यापासून इक्वेशन तयार करूया. x-3 is equal to 4y-4 त्रिकोण 12. x-4y is equal to -12 plus 3. x-4y is equal to 12 तून 3 घालवायचे, चिन्ह वेगळे आहेत, वजाबाकी केली. 9 आणि 3 12, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. x-4y is equal to -9. Suppose they are called equation number 2. In both of them, eliminate variable x. Subtract equation 1 and 2. x plus y is equal to 31 minus x minus 4y is equal to -9. Subtracting equations, then the another equation signs are changing. x gets cancel, y minus चा प्लस होतोय, y plus 4y 5y. 31 मधून 9 गेले, 9 1 10 10
20 30 आणि 1 31 22 आपल्याला मिळतोय. पहिले इक्वेशन आहे आपल्याला मिळालेलं x + y 31, x - 4y = -9 आपण घेतलेला. इथं थोडी मिस्टेक झाल्या, मायनसचा इथं प्लस होते त्यामुळे इथं थोडा प्रॉब्लेम जाणवतोय. 31 + 9 या ठिकाणी 40. नेहमी दिलेल्या संख्या ह्या भाग जाणाऱ्याच असतात. मग इथं आपल्याला थोडंसं फॉल्ट जाणवला की लगेच आपण चेक करून घ्यायचं. 5 × 48, 5 × 8 = 40. व्हॅल्यू ऑफ y = 8. पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 or 2. पुट y = 8 in equation 1. x + y = 31. x + 8 = 31. x = 31 - 8. x = 31 मधून 8 गेले. आपल्याला मिळणारी किंमत आहे 23. x मिळाला 23. आता x ची किंमत 23, y ची किंमत 8. आपल्याला दिलेली x आणि y ची किंमत लिहूया. Therefore present age of Manish is x 23 years and present age of Savita is 8 years. या पद्धतीनं 23 वर्ष मनीषचं वय आणि 8 वर्ष सविताचं वय आपल्याला मिळेल. एक्झाम्पल नंबर 5. इन फॅक्टरी रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. एक फॅक्टरी आहे, कारखाना आहे, त्यामध्ये कुशल आणि अकुशल, स्किल्ड अनस्किल्ड, कुशल अकुशल कामगारांचा पगाराचं गुणोत्तर 5:3 आहे. एकूण पगार टोटल सॅलरी ऑफ 1 डे, एका दिवसाचा पगार ऑफ बोथ ऑफ देम, दोघांचा, कुशल अकुशल कामगारांचा एका दिवसाचा पगार 720 रुपीज, 720 रुपये आहे. फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. तर त्यांना दिवसाला किती पगार पडतो, त्यांना किती पगार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण काय करायचं बघा, या ठिकाणी कुशल आणि अकुशल असे 2 कामगार आहेत. मग कुशल कामगारांचा दिवसाचा पगार माहिती नाही, अकुशल कामगारांचा दिवसाचा पगार माहिती नाही. आपण कुशल अकुशल कामगारांच्या पगारांना x आणि y रुपये मानूया दिवसाचा पगार. Therefore suppose the salary of skilled workers म्हणजे कुशल कामगारांचा पगार आपल्याला इज x रुपीज अँड सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज रुपीज y. म्हणजे आपण त्यांचा पगार x आणि y रुपये मानला. दिलेली कंडिशन पहिली. First condition is that ratio is 5/3. Therefore, x as y is equal to 5/3. It is the ratio of salary of 1 day both workers. Therefore, x upon y is equal to 5/3. Means cross multiplication 3x is equal to 5y. Therefore, 3x minus 5y is equal to 0. It is number equation 1. आता पहिले इक्वेशन मिळालं, दुसरी इक्वेशन आपण चेक करूया. दुसरी कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे, जेव्हा टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. दोघांचा एकूण पगार सांगितलेला आहे 720 रुपये होतोय. पहिल्याचा पगार x रुपये, दुसऱ्याचा पगार y रुपये, दोघांचा मिळून एका दिवसाचा पगार 1 डे सॅलरी. सपोज सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स ऑफ 1 डे, एका दिवसाचा पगार आपण म्हणलं तरी सुद्धा चालते. दुसरे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं.
पहिले इक्वेशन इथं आहे, दुसरे इथं आहे. आपण इथं 3x आहे, x आहे, 5y आहे, इथं y आहे. आपण एक तर 5 न गुणू शकतोय किंवा 3 न गुणू शकतोय. सोपं आहे 3 न गुणणं. मग काय करायचंय, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3, याला 3 न गुणायचं आहे. अँड सबस्ट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स, दोघांची वजाबाकी करू. पहिले इक्वेशन तसंच, दुसऱ्याला किती न गुणायचं आहे, 3 न गुणायचं आहे. 3x 3y अधिक 3y. 720 ला 3 न गुणायचं आहे. 720 गुणिले 3, 3 0 0, 3 2 6, 3 7 21, 2160 आपल्याला ही किंमत मिळाली. यानंतर दोघांची सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करायची आहे. आता डिनॉमिनेटरचं इक्वेशन मोठं आहे, सॉरी या ठिकाणी 2 नंबरचं इक्वेशन मोठं आहे. त्यांची साइन चेंज झाली मायनस केल्यामुळं. एक्स निघून गेला. वजा 5y वजा 3y वजा 8y या ठिकाणी किंमत मिळाली, बरोबर वजा 2160. आता आपल्याला y ची किंमत मिळते 8y बरोबर 2160. 2160 ला भाग जातोय का, तर आपल्याला भाग जातोय आणि ती आपल्याला किंमत किती येते बघूया. y 8y बरोबर 2160. 270 गुणिले 8 करूया. 8 0 0, 8 7 56, हातच्या गेले 5, 8 2 16 आणि 5 21, 2160 म्हणजे 270 गुणिले 8 बरोबर 2160. तर या ठिकाणी भाग जातोय 270 चा. y बरोबर 270 आपल्याला मिळतोय. हे काय मिळाली, y ची किंमत अनस्किल्ड वर्करचा डेली सॅलरी आपल्याला मिळाली. पुट y is equal to 270 in equation 1 or 2 into x plus y equal to 720. x plus 270 is equal to 720. x is equal to 720 minus 270. वजाबाकी करायचे. 720 मधनं 270 घालवायचे. शून्यातून शून्य गेला, 12तून 7 गेले, 7 आणि 5 12, अच्छा गेला 1 4 आणि 3 7, 450. x ची किंमत आली 450. या पद्धतीने x ची व्हॅल्यू मिळाली. आता x आणि y ची किंमत इन वर्ड मध्ये लिहायची आहे. देअरफॉर सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू, कुशल कामगारांचा पगार आहे 450 रुपये आणि सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू अनस्किल्ड 270 रुपीज. कुशल कामगार 450 रुपये पगार आणि अकुशल कामगार 270 रुपये. एक्झाम्पल नंबर 6. प्लेसेस A and B are 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन ए स्ट्रेट रोड. ए आणि बी ही ठिकाणं आहेत जे 30 किलोमीटरवरती आहेत आणि एकाच रस्त्यावरती आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी ए हे ठिकाण आहे, इथं बी ठिकाण आहे, 30 किलोमीटरवरती आहे आणि हे अशा पद्धतीनं रोड आहे. ह्या रोड एकाच रोडवरती हे दोन्ही ठिकाणं आहेत. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. हमीद या ठिकाणी आहे ए पाशी, हमीद आहे तो ए पासून बी कडे चाललेला आहे. ऑन ए बाईक, गाडीवरून चाललेला आहे. ॲट द सेम टाइम, त्याच वेळेला जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन ए बाईक. त्याच वेळेला या ठिकाणी जोसेफ नावाचा व्यक्ती आहे, तो बी कडून यायला आहे. ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए म्हणजे ए च्या दिशेने येत आहे. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. 20 मिनिटानं दोघं एका ठिकाणी भेटणार आहेत. समजा या ठिकाणी भेटले, इथे एक हमीद आहे आणि एक जोसेफ आहे, हे दोघे या ठिकाणी भेटले. आफ्टर 20 मिनिट्स 20 मिनिटानं भेटले. मग याचं स्पीड काहीतरी असणार आहे ताशी,
याचा जोसेफचा पण ताशी बाईकचा वेग असणार आहे. मग दोघे एका ठिकाणी भेटलेले आहेत. त्या गाडीचा वेग किती आहे माहिती नाही दोघांच्या. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी पासून चालू झाला ॲट द सेम टाइम त्याच वेळेला, बट इन द अपोजिट डिरेक्शन, जेव्हा जोसेफ बी पासून स्टार्ट केला परंतु एच्या अपोजिट जायला चालू केला, इन्स्टेड टुवर्ड्स एच्या विरुद्ध चालू झाला, हमीद वुड हॅव कॉट, तेव्हा त्याला हमीद पण पुढे जाऊन भेटतोय हिम आफ्टर 3 hours. म्हणजे समजा जोसेफ इथपर्यंत चालत आला म्हणजे गाडीवरून आलाय, समजा ते पॉइंट सी आहे, तेव्हा हा हमीद या जोसेफला इथं येऊन भेटतोय 3 तासांनी. म्हणजे एकाच वेळेला दोघं या ठिकाणी येतात 3 तासांनी. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. तर हमीद आणि जोसेफचा वेग किती आहे ते बघूया. मग आपल्याला काय करायचं आहे, अगोदर स्पीड ऑफ हमीद x km/h, हमीदचा ताशी वेग x किलोमीटर आहे मानूया, अँड स्पीड ऑफ जोसेफ y km/h, ताशी वेग y किलोमीटर आहे असं आपण समजूया. मग आता हमीद हा हमीद आहे, जे हा जोसेफ आहे, दोघं एका ठिकाणी येत आहेत, 20 मिनिटांनी एका ठिकाणी भेटतायत असं आपल्याला सांगितलेलं आहे. जेव्हा आपलं सूत्र आहे बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, या सूत्राचा वापर करायचा आहे. मग हमीद हा या ठिकाणी आला त्यावेळेला त्यानं D1 हे डिस्टन्स पार केलं असेल, आणि जोसेफ या ठिकाणी आला त्यानं D2 हे डिस्टन्स पार केलं असेल. मग D1 डिस्टन्स ऑफ हमीद, D2 डिस्टन्स ऑफ जोसेफ, दोघांचं अंतर आहे. आता हे डिस्टन्स आपल्याला पाहिजे आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, याचा आपल्याला वापर करायचा आहे. मग D1 हे डिस्टन्स आपल्याला पाहिजे, इथून D1 डिस्टन्स इथपर्यंत आहे. मग आपण सांगितलेलं आहे की हमीद ताशी x किलोमीटरनं जातोय, x हे काय आहे त्याचं स्पीड आहे, इंटू टाइम, टाइम किती लागला त्याला, इथून इथपर्यंत यायला 20 मिनिटं लागली. x km/h न आलेला आहे तो, ताशी x किलोमीटरनं गुणिले t किती आहे त्याला लागलेला 20 मिनिटं लागले. परंतु आपल्याला तासामध्ये पाहिजे, 20 मिनिट तासी अपॉन 60 आवर झालं, 20/60, कारण 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, म्हणून 20/60 इतकी मिनिटं लागली. म्हणजे आपल्याला D1 हे डिस्टन्स किती मिळणार आहे, 20 × 20 20 × 3 = 60, x इंटू 1 x अपॉन 3 D1 मिळणार. D1 इज इक्वल टू x अपॉन 3. सिमिलरली D2 किती मिळणार आहे आपल्याला, x च्या ऐवजी y km/h, तो पण 20 मिनिटांना जाणार आहे तिथं, 20 × 1 20 × 3 = 60, म्हणजेच y/3 हे D2चं डिस्टन्स झालं. D1 आणि D2चं डिस्टन्स किती आपल्याला मिळालंय, D1 इज इक्वल टू x अपॉन 3, D2 इज इक्वल टू y अपॉन 3. मग याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली समस्या आपल्याला काय सांगते, पहिली केस आपल्याला सांगते दोघं एकमेकांजवळ 20 मिनिटांनी येत आहेत, परंतु हा इथपर्यंत आलाय, दोघं मिळून चाललेत किती 30 किलोमीटर. म्हणजे D1 इतकं अंतर अधिक D2 इतकं अंतर पार करण्यासाठी 30 किलोमीटर अंतर पार करावं लागलं दोघांना, हमीदला आणि जोसेफला. परंतु हमीद किती चाललाय, x/30,
आणि जोसेफ किती चाललाय y/3 बरोबर 30. 3 न सगळ्याला गुणूया, मल्टिप्लाय 3 ऑन बोथ साइड्स. 3 निघून गेलं, 30 90. एक 3 इथं 3 निघून गेलं, 3x/3 3y/3 बरोबर 30 गुणिले 3, 30 90. y 3 ला 3 निघून गेले. x + y = 90. आता या ठिकाणी मिळणार आहे x + y = 90. सपोज द इक्वेशन नंबर 1. देन सेकंड कंडिशन इज दुसरी कंडिशन काय आहे? फर्स्ट कंडिशन झाली, आता सेकंड कंडिशन कडे जायचं आहे. फर्स्ट सेकंड कंडिशनला आपल्याला सांगितलेलं आहे इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी पासून जायला चालू केले ऍट द सेम टाइम बट इन द अपोजिट डिरेक्शन इन्स्टेड टुवर्ड्स ए च्या विरुद्ध दिशेने जायला चालू केले. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. 3 तासांनी तो त्याला या ठिकाणी एकत्र येत आहेत. हमीद इथून इथपर्यंत जाणार आहे, 3 तासांनी जाणार आहे. इथं आपल्याला सांगितलंय हमीद x km/h जातोय, तासाला x किलोमीटर. 3 तासाला हमीद इथपर्यंत येणार आहे. म्हणजे x किलोमीटर प्लस x किलोमीटर प्लस x किलोमीटर 3x 3 वेळेला, कारण 3 तासात आहे. तासाला x किलोमीटर, 2 तासाला x अधिक x, 3 तासाला x अधिक x अधिक x म्हणजे 3x किलोमीटर. आणि इथं जेव्हा जोसेफ इथं जाणार आहे, जोसेफ ताशी y किलोमीटरनं जाणार आहे, म्हणजे y अधिक y अधिक y 3y किलोमीटर जाणार आहे तो. मग आपल्याला सांगितलंय की हमीद या जोसेफ जवळ येतोय. म्हणजे जेव्हा हमीद 3y किलोमीटर इतका जातोय तेव्हा जोसेफ 3y इतका किलोमीटर जातोय तेव्हा हमीद याच्या जवळ येतोय, तेव्हा एवढं अंतर पार करतोय, अधिक एवढं अंतर जोसेफनं जेवढं पार केलंय तेही पार करतोय. म्हणजे इथं 3y अंतर पार करतोय, अधिक इथलं 30 किलोमीटर अंतर हे पार करतोय आणि या ठिकाणी येतोय. म्हणजे या ठिकाणी जेव्हा 3y मध्ये 30 किलोमीटर अंतर मिळवू तेव्हा हमीद या ठिकाणी पोहोचतोय. म्हणजे हमीदचं अंतर किती पार केलं हमीदनं? 3x बरोबर 3y किलोमीटर अधिक इतका 30 किलोमीटर, 3y अधिक 30. हे दुसरी कंडिशन या ठिकाणी आपल्याला मिळाली. मग 3x वजा 3y बरोबर 30 डिवाइड 3 ऑन बोथ साइड्स. 3 न भागलं, x minus y = 10. सपोज दे आर इक्वेशन नंबर 2. फर्स्ट सेकंड. आता 1 आणि 2 ची बेरीज करूया, y इलिमिनेट होतोय. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. x plus y = 90 plus x minus y = 10. y cancel. 2x = 90 plus 10. x = 50. Put x = 50 in equation 1. x plus y = 90. x = 50 plus y = 90. Therefore y = 90 minus 50 = 40. म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळाली, y = 40. पहिली कंडिशन आपल्याला x मिळाला, नंतर y मिळाला. सांगितलंय काय? स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. व्हॉट इज द स्पीड? Therefore speed of Hamid is 50 km/h and speed of Joseph is 40 km/h. म्हणजे या ठिकाणी
हमीद आणि जोसेफ यांचं अंतर 50 आणि 40 किलोमीटर ताशी आपल्याला मिळतंय. आपल्याला पहिली कंडिशन दिली होती, दोघं एकत्र येतात 20 मिनिटानं, त्यामुळं आपण काळ काम वेग यांचं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, याचे कन्वर्ट डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम यामध्ये केलं. d1 हे डिस्टन्स x/3, d2 हे डिस्टन्स y/3, d1 डिस्टन्स ऑफ हमीद, d2 डिस्टन्स ऑफ जोसेफ, ॲडिशन इज इक्वल टू 30 किलोमीटर. सोडवलं, इक्वेशन x + y इज इक्वल टू 90 फर्स्ट कंडिशन मिळाली. सेकंड कंडिशन मध्ये हमीद जोसेफच्या दिशेने जातोय, जोसेफ इन्स्टेड टुवर्ड्स ए जातोय. दोघं मीट एकमेकांना भेटतायत ॲट द पॉइंट 1. ज्या ठिकाणी भेटतायत तिथं 3 तासाने एकत्र येत आहेत. म्हणजे पहिल्या जे आपण मांडलेलं आहे x आणि y किलोमीटर तासाला, त्याच्या तिप्पट त्यांचं डिस्टन्स कव्हर होणार आहे. म्हणजे y अधिक y 3y हे जोसेफचं, 3x हे हमीदचं होणार आहे. मग हमीद जेवढ्या अंतरानं जातोय ते अंतर आहे इथलं 30 किलोमीटर अधिक इथला 3y, म्हणजे 3y अधिक 30 बरोबर 3x. ह्याचं कन्वर्ट आपण केलं, दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं, त्यांची ॲडिशन केली, x मिळाला, ती पुट केली व्हॅल्यू फर्स्ट मध्ये, y ची किंमत मिळाली. दे आर द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. धन्यवाद.